मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सालीन कुरेशी यांच्यावर अज्ञात इसमाकडून जीवघेणा हल्ला करत पोटात चाकू भोसकल्याची माहिती आहे। त्यांच्यावर महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या कारवर हल्ला झालाय, ज्यातून ते सुदैवाने बचावले आहे। या घटनेनंतर एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जलील यांची भेट घेतली। अंबरनाथ नगरपालिकेत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले। मात्र ही अनैसर्गिक युती अवघ्या काही तासांतच तुटली। आता शिंदे सेनेची ताकद वाढली असून त्यांच्याशिवाय सत्ता स्थापन करणे शक्य नसल्याने त्यांची सौदा शक्ती वाढली आहे। डिसेंबर आणि जानेवारी या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे म्हणजेच प्रत्येकी 1,500 असे एकूण 3,000 रुपये येत्या 14 जानेवारी पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। पुण्याच्या दौंड पाटस रोडवरील हॉटेल जगदंबा येथे आज अचानक गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। या दुर्घटनेत हॉटेलमध्ये काम करणारे 9 कामगार भाजल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे तसेच 0 ते 100 युनिट वीज वापर करणाऱ्या पात्र वीज ग्राहकांसाठी महावितरणाच्या माध्यमातून स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना राबवण्यात येत आहे। सौर प्रकल्प बसवण्यासाठी जवळपास 95% अनुदानाचा लाभ मिळण्याची शक्यता आहे। राहुरी पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान अंतर्गत गेल्या 9 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या 100 मुलींचा शोध घेऊन त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केल्याने पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय। पेप्सी कंपनीच्या बॉटल्सची वाहतूक करणारा कंटेनर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात कलंडल्याने महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी खोळंबली। अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। धाराशिव येथे उमरगा शहर बायपास जवळच्या कोरेगाववाडी रस्त्यानजीक एका 35 वर्षीय तरुणाची धारदार हत्याराने आणि दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। या प्रकरणी अवघ्या 12 तासात उमरगा पोलिसांनी हत्या करणाऱ्या 2 आरोपींचा शोध लावलाय। अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं पोलिसांनी सांगितलंय। सांगली महापालिका निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचाराचे काम का करत नाही या कारणावरून काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना पंचशील नगरमध्ये घडली। या प्रकरणी तक्रारदाराच्या तक्रारीवरून 3 कार्यकर्त्यांविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। महापालिका निवडणुकीतील प्रचार फेऱ्यांच्या निमित्ताने घडणाऱ्या तणावांच्या घटना लक्षात घेऊन प्रत्येक प्रचार फेरीचे पोलिसांकडून स्वतंत्रपणे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचे आदेश नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिले आहे। निवडणुकांपूर्वी विरोधी पक्षांची युती आघाडी होणार होती, त्यासाठी चर्चा वाटाघाटीही सुरू होत्या। सत्ताधारी भाजपमुळे युती आघाडी होऊ शकली नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। लेखक जेम्स लेन यांच्या शिवाजी हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्याबद्दलच्या अवमानकारक मजकुराबाबत पुस्तकाचे प्रकाशक ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 22 वर्षांनंतर माफीनामा सादर केलाय। सातारा जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अतिशय व्यवस्थित आहे। सुषमा अंधारे यांना मुंबईत माध्यमांसमोर बोलायला काय जाते? उगाच मुंबईत बसून सुषमा अंधारे यांनी साताऱ्याच्या कायदा सुव्यवस्थेची काळजी करू नये असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी बोलताना लगावलाय। ठाण्यातील मेट्रो सेवा पालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अद्याप सुरू झाली नसली तरी येत्या 3 महिन्यात ती टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। कर्नाटकातील चिक्कमंगलुरू जिल्ह्यातील बिरूर येथे एका वडिलाने आणि आजीने मिळून आपल्या अल्पवयीन मुलीला पैशांच्या मोहात वेश्यावृत्तीच्या नरकात ढकललंय। पोलिसांनी आतापर्यंत वडील आणि आजीसह 12 आरोपींना अटक केली आहे। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 26 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांपैकी 13 जणांवर एकूण 65 लाख रुपयांचं बक्षीस होते। राजधानी दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरातील फैज-ए-इलाही मशिदीजवळ काल रात्री बुलडोझरने कारवाई करण्यात आली। मशिदीभोवती बेकायदेशीर बांधकाम पाडण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे। जम्मू काश्मीरमधील कटरा येथील वैष्णोदेवी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस प्रवेशांमध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याचा आरोप करत श्री माता वैष्णोदेवी संघर्ष समितीने आंदोलन केले होते। या आंदोलनाची दखल घेत राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्वेक्षण केले असून एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी दिलेली कॉलेजची मान्यता रद्द करण्यात आली आहे। ओल्या टॉवेलच्या वापरावरून झालेल्या भांडणात मणिपूरमधील एका तरुणीने तिच्या दक्षिण कोरियन लिव्ह इन पार्टनरची चाकूने वार करून हत्या केली आहे। ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क पोलीस स्टेशन परिसरातील सेक्टर 150 मधील एका हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये ही भयंकर घटना घडली आहे।
लडाखच्या पँगॉंग त्सो तळ्याजवळ पुन्हा एकदा चीनचे नापाक इरादे समोर आले आहेत. चीन बफर झोनच्या खूप जवळ वेगाने सैन्य इमारती रस्ते बनवत आहेत. लेटेस्ट सॅटेलाइट फोटोंमधून हा खुलासा झालाय. प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ जेफ्री सॅक्स यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणावर तीव्र टीका केली. अमेरिकेतील कायदा आणि सुव्यवस्था ही केवळ एक काल्पनिक कथा बनली आहे. इराण हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे पुढचे लक्ष्य असू शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी लक्झमबर्गचे पंतप्रधान ल्यूक फ्रीडेन यांची भेट घेतली आहे. बैठकीदरम्यान दोघांनी वित्तीय सेवा, गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि नवउपक्रमांच्या क्षेत्रात वाढत्या सहकार्यावर चर्चा केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांतील 121 शिक्षणक्रमांच्या हिवाळी परीक्षा आज बुधवारपासून सुरू होत आहेत. यापैकी 11, 14, 15 आणि 16 जानेवारीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. या परीक्षा अनुक्रमे 22, 23, 24 व 25 जानेवारीला होणार आहेत. शिक्षकांच्या पगारपत्रकावर पुढील 2 दिवसात सह्या करण्याचा निर्णय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी घेतलाय. त्यामुळे शिक्षकेतरांच्या रखडलेल्या पगाराचा मार्ग अखेर मोकळा झालाय. भारतीय सशस्त्र दलात अधिकारी बनण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे. नाशिक रोड येथील छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र CDS अभ्यासक्रम क्रमांक 66 चे आयोजन करत आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम 19 जानेवारी ते 3 एप्रिल 2026 या कालावधीत होणार आहे. ग्रेटर नोएडा येथील शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था येथे 4 जानेवारी 2026 रोजी देशातील पहिले सरकारी AI क्लिनिक सुरू झाले आहे. क्लिनिकमध्ये कर्करोग, हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यासारख्या गंभीर आजारांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अनुवांशिक स्क्रीनिंगचा वापर केला जाईल. सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. 2026च्या अर्थसंकल्पात सरकार ही रक्कम 10,000 रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा करू शकते अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आदित्य धर सध्या धुरंधर चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. आता यशराज फिल्म बॅनरनं एक पोस्ट शेअर करून दिग्दर्शकासह त्याच्या टीमचं अभिनंदन केलंय. भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी मोठी बातमी आहे. इंडियन सुपर लीग 14 फेब्रुवारी रोजी पुन्हा सुरू होईल. क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी 6 जानेवारी रोजी अधिकृतपणे याची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की सर्व 14 क्लब या लीगमध्ये सहभागी होतील. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.